नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वराडे. काल आपण C6 आणि C7 ह्या कॉलम बद्दल डिस्कशन केलं. तर आज आपण याचे डिस्टन्स या ओरिजिन म्हणजे 0 पासून कसे मोजायचे हे पाहू. सपोज हा C10 कॉलम आहे, ठीक आहे. तर त्याचं ह्या 0 पासून x डिस्टन्स किती आहे आणि ह्या 0 म्हणजे ओरिजिन पासून y ऍक्सिसचं डिस्टन्स किती आहे ते बघूया. तर ही जी लाईन आहे सरळ खाली आलो तर इकडे बघा C10 लिहिलेलं आहे. याचं डिस्टन्स आहे 6.62 मीटर म्हणजे 21 फूट 9 इंच. हे झालं याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स, ठीक आहे. आता व्हर्टिकल डिस्टन्स वाय ऍक्सिसला किती आहे? C10 8.32 मीटर म्हणजे 27 फूट 3 इंच. ओके. लाईकवाईज तुम्ही बाकीचेही कॉलम बघू शकता. सपोज आता तुम्हाला C7 साठीच बघायचं आहे तर इकडनं सरळ लाईन आणली C7 तर याचं आहे 5.25 मीटर म्हणजे 17 फूट 2 इंच आणि वाय ऍक्सिस साठी म्हणजे असं ह्या 0 पासून इथपर्यंत डिस्टन्स आहे 5.89 मीटर म्हणजे 19 फूट 4 इंच. तर हा जो सेंटर लाईन असतो ना, हे म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेस काम चालू करणार आहे तुमच्या बंगलोचं किंवा बिल्डिंगचं तर पूर्ण तुम्ही काय करता, जी लँड असणार आहे ती क्लीन करून घेणार आणि तुमची प्लॉट बाउंड्री काय करणार, मार्क करणार. तिथं सायटर पट्ट्या मारल्या असं म्हणतो आपण. आणि त्या सायटर पट्ट्यावर ज्या नायलॉनच्या दोऱ्या असतात त्या नायलॉनच्या दोऱ्यांची जी ग्रीड असते ना तीच या सेंटर लाईन आहे. म्हणजेच हीच लाईन काय होणार आहे, ही नायलॉनची दोरी साईटवर अशी पुढे मॅच असणार आहे. किंवा ह्या लाईन काय असणार आहे, त्या कडेनी ज्या सायटर पट्ट्या असतात प्लॉट बाउंड्रीच्या त्याच्यावरती काय होतील, ह्या फिक्स होतील. आणि जिथं इंटरसेक्शन भेटल त्या दोन नायलॉन दोरींचं तिथं आपण वळंबा किंवा प्लम बॉब काय करतो, असा खाली सोडतो. म्हणजेच आपल्याला कॉलमचा सेंटर हा काय भेटतो, वरून ती नायलॉनच्या दोऱ्यांची जी ग्रीड असते, ओके, तिच्यावरनं कुठं सेंटर लाईन मार्क करतो आपण, ऍक्च्युअल ग्राउंड वरती. आता पुढचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत. तर हे दिल्यानंतर आपण काय देतो, शेड्यूल ऑफ कॉलम. ओके. तर कॉलमचं शेड्यूल देत असताना आपण त्याचे ग्रुप बनवले, कॉलम ग्रुप 1. ओके. त्याच्यात म्हणलंय C1 आणि C2 म्हणजे हा C1 आणि C2. तर हे ग्रुप कसे बनतात की लोडिंग नुसार बनतात. कॉलमवर जो ऍक्च्युअल लोड येणार आहे त्याच्यानुसार आपण काय करतो, ग्रुप बनवतो. तर ह्या दोन कॉलमचा एक ग्रुप झाला. आता दुसरा ग्रुप आहे CG2. याच्यात घेतला आहे तुम्ही बघू शकता, हा C3 कॉलम, C12 कॉलम, ओके, आणि C15 कॉलम. तर हा 3चा ग्रुप आहे, त्याचं लोडिंग एकसारखं आहे. तसंच CG3 ग्रुप याच्यात आहे C4, C5, C6, C8, C11, C13 आणि C14 कॉलम. ठीक आहे. इथं पण कॉलमचे नेमिंग दिलेले आहेत. आणि लास्टचा ग्रुप आहे CG4. त्यात आहे C7, C9 आणि C10. इकडे तुम्ही बघू शकता C7 कॉलम हा C9 आणि C10. हे मधले कॉलम जे आहेत त्याच्यावरती काय असतं, ऍक्च्युअल लोड जास्त येतो. ओके. आणि ते करत असताना त्या ऍक्च्युअल लोड मुळे त्याच्या फुटिंग पण थोड्या काय होता, हेवी डिझाईन होतात. तर मी कालच सांगितलं होतं की हा जो C6 आहे 230/380 आणि हा जो C7 आहे 230/380, कॉलमची कॉन्क्रीटची साईज जरी सेम असली तरी पण इकडे तुम्ही रिएन्फोर्समेंट मध्ये बघू शकता की C6 जो कॉलम आहे त्याला आले 6 बार 12 mm चे आणि त्याची लॅटरल टाईज जी आहे तिची स्पेसिंग आली आहे 8 mm ऍट 150/200 सेंटर टू सेंटर. ठीक आहे. आणि C7 ला काय आलंय, क्रॉस सेक्शन दोन्हींचं सेम आहे 230 mm/380 mm. पण याच्यात काय आले, 8 बार आले. हे जे पहिले 8 रिप्रेझेंट करतं ते नंबर ऑफ बार आणि दुसरं काय करतं, डायमीटर ऑफ बार. तर याच्यात 2 बार जास्त आले. का? कारण इकडे आहे तो लोड गाव आहे C7 वर, इकडे C7 वर तो लोड थोडा जास्त येणार आहे कम्पेअर टू C6. ठीक आहे. आणि ही लॅटरल टाईज म्हणजे ऑन साइड आपण त्याला रिंग म्हणतो आणि कॉलम मध्ये त्याच रिंगला स्टँडर्ड नाव आहे लॅटरल टाईज किंवा टाईज. आणि हेच जर बीम मध्ये घेतलं तर तुम्ही त्याला स्टिरअप्स म्हणू शकता. आता हे प्रिंट मध्ये तुम्हाला थोडं ब्लर दिसत असेल तर ह्या पूर्ण PDF आपल्या बीम कॅड सेंटरचं जे ऍप आहे त्या ऍप मध्ये तुमचं
ह्या PDF तुम्हाला बघायला भेटतील, ते तुम्ही झूम करून पाहू शकता. तर ही तुम्हाला तिथे PDF मध्ये एकदम क्लिअर दिसेल. आता इकडे लॅटरल टाईज नाव लिहिलेलं आहे आणि ही जे आहे 8 mm 150/200 ते कसं करता की सपोज तुमचा हा कॉलम आहे, ओके, तर कॉलमच्या एंडला जे आहे ह्या एंडला आणि ह्या एंडला स्टिरअपची स्पेसिंग काय ठेवायची जवळजवळ, म्हणजे ती 150 ठेवली आणि मिड स्पॅन असणार आहे तिथे शेअर फोर्स कमी असतो, तर इकडे काय केली 200 स्पेसिंग ठेवली, एंडला 150 या एंडला 150 आणि ते तुम्ही डिवाइड करून घेऊ शकता. आता काही डिझायनर आहे का 3 पार्ट मध्ये डिवाइड करतात, तर L/2 मध्ये देता, L/4 ह्या एंडला आणि L/4 ह्या एंडला, म्हणजे 25% 25%, बोथ एंड 25% आणि L/2 म्हणजे 50%, तर असं टोटल किती 100% झालं. मग ह्या 25% झोन मध्ये स्टिरअपची स्पेसिंग थोडी जवळ द्यायची. हा वरचा जो झोन आहे L/4 म्हणजे 25%, तिथे स्पेसिंग थोडी जवळ दिली आणि मधला 50% जो आहे त्याच्या स्पेसिंग किती दिली 200. किंवा काही स्ट्रक्चरल इंजिनियर कसं करता डायरेक्ट L/3 सगळंच L/3 ला डिवाइड करतात. ओके, म्हणजे सुरुवातीला 150 ची स्पेसिंग, मिड स्पॅनला 200 ची आणि एंडला परत 200 ची. आणि तुम्ही इथं हे डायग्राम बघू शकता, ही बांधणी केलेली आहे. इथं तुम्हाला 8 बार 12 mm चे दिसतील आणि इथं 6 बार 12 mm चे दिसतील. ओके, आणि इथं काय म्हणलंय 1 टाय प्लस 1 लिंक पर सेट, आणि इथं काय म्हणलंय 2 टाईज पर सेट. इकडे ही बांधणी करताना ना हे अशा 2 रिंग घेतल्यात, ओके, या टाईप मध्ये, आणि इथं करताना एक अशी लिंक घेतलेली आहे, ओके, एक टाय घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये लिंक टाकलेली आहे. ओके, आणि पुढचं जे आहे अल्टरनेट मास्टर टाय आफ्टर डबल टाय, म्हणजे एक काय टाकलेली मास्टर टाय, म्हणजे ती कशी पूर्ण याला कव्हर करेल मास्टर टाय, पण ती कशी एक आड एक अल्टरनेट टाकलेली. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही काय हे कॉलमचं RCC ड्रॉइंगचं शीट रीड करू शकता. थँक्यू.